स्वामी समर्थ. तसं आमच्या घरी आली होती पणजी आणि दुसऱ्या दिवशी होता क्रिशूचा बड्डे, 7 मंथ कंप्लीटेड. मग मस्त क्रिशूला उठवलं आणि त्याला आलं हॉलमध्ये. आता हॉलमध्ये आणलं तर त्याची अशी काहीतरी मस्ती चालू होती, तो कल्टी पण मारायला लागलेला आहे आणि त्याला केलं बड्डेचं विश. त्यानंतर म्हटलं त्याला थोडंसं झोपव, कारण मला जायचं होतं आज इंटरव्ह्यूला. मग त्याला झोपवण्याचा प्रयत्न केला, पण साहेब काही झोपत नव्हते. कसं बसं त्याला झोपवलं. मग गेले इंटरव्ह्यूला, पण काय इंटरव्ह्यूला तो टायमिंग मला सुटेबल नव्हता, म्हणून म्हटलं नको जॉब करायला, म्हणून घरी परत आले आणि घेतलं उरकायला. आता उरकायला म्हणजे काय की बड्डेची तयारी म्हटलं की नवीन ड्रेस काढले, दोन नाही 4-5 काढले, पण त्यातले 2 डिसाईड केले आणि प्रत्युषनी त्याला जो घालायचा तो घेऊन गेला. आणि मग मला काहीच कळत नव्हतं, म्हणून मी काहीतरी 2 ड्रेस काढले आणि त्या दोघांना मस्त उरकलं आणि मग सगळ्यांनी केलं त्याला औक्षण. बाबांनी त्याला थोडीशी आशीर्वाद म्हणून दिली, थोडासा नेक. त्यानंतर आईने औक्षण केलं आणि मग सगळ्यांनी केक कटिंग केली आणि थोडंसं मी क्रिशूला पण खाऊ घातलं, कारण तो नेहमी केक कटिंग करताना केक पाहतच असतो आणि त्याला काही खायला भेटत नाही. त्यानंतर म्हटलं की थोडंसं केक द्यावा, म्हणून तो खूप खुश झाला. त्यानंतर थोडीशी मी त्याच्याशी मस्ती केली, कारण जसं जसं मोठं होत चाललं आहे त्याला मस्ती करू वाटते. आणि नंतर दिली प्रत्युषला कुल्फी, कारण त्याला झोपच येत नव्हती. असं केल्या दिवसाचा शेवट. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.